फॅमिन चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. फॅमिन म्हणजे फॅमिली एंटरटेनमेंट. आज आपण अतिशय वेगळा आणि खास अशा पद्धतीचा एक व्हिडिओ आपल्यासाठी आम्ही सादर करतो आहोत की तो आहे रेसिपीचा. सध्या आंब्याचा सीझन आहे आणि ह्या सीझनच्या निमित्ताने खास आंब्याच्या संबंधित एक रेसिपी जरूर तोंडाला तुमच्या पाणी सुटेल अशा पद्धतीची ही रेसिपी आहे. तर आज हा व्हिडिओ आपण या रेसिपीचा बघूया. चला तर जास्ती वेळ न घालवता आपण या रेसिपीकडे वळूया. आज आपण एक वेगळ्याच प्रकारची रेसिपी बघणार आहोत. ही रेसिपी बघितल्यानंतर मला अशी खात्री आहे की तुम्हाला सुद्धा ती रेसिपी करून बघावीशी निश्चित वाटेल. तर आज सौ मनीषा सतीश चितळे या आपल्या इथे आहेत आणि त्या आपल्याला एक वेगळी रेसिपी करून दाखवणार आहेत. तर वहिनी, ही जी काही रेसिपी करायची आहे त्या रेसिपीचं नाव काय हे पहिले प्रेक्षकांना आमच्या तुम्ही सांगाल का? नक्कीच. आज मी एक वेगळी रेसिपी दाखवणार आहे, मँगो कोकोनट पन्ना कोटा. अच्छा, मँगो कोकोनट पन्ना कोटा असं या रेसिपीचं नाव आहे. बरं बरं बरं. मग या रेसिपीसाठी कोणत्या प्रकारचे म्हणजे काय काय इन्ग्रेडियंट्स काय? मँगो कोकोनट पन्ना कोटासाठी आपण 2 प्रकारचे लेअर करणार आहोत. त्यापैकी पहिल्या प्रत्येक लेअरसाठी आपल्याला 2 कप पाणी लागेल. 2 कप पाणी, त्यानंतर 250 ml मँगो प्युरी, तसंच 250 ml कोकोनटची प्युरी, त्यानंतर पाऊण कप प्रत्येकी साखर लागेल, पाऊण चमचा अगार अगार पावडर लागेल प्रत्येक थरासाठी. त्यानंतर मी आंब्याच्या फोडी ह्या सजावटीसाठी घेतल्यात. पिस्त्याचे काप देखील सजावटीसाठी वापरणार आहे. वेलची पावडर आणि तसंच सजावटीसाठी मी आंब्याचं फूल तयार केलं आहे. वहिनी, ही जे आता आपल्याला रेसिपी करायची आहे ही रेसिपी पहिला लेअर कशा पद्धतीने करायचं आहे हे जरा थोडक्यात सांगा. हे सुरू करण्यापूर्वी सांगते. आपण आधी 2 कप पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर अर्ध्या कपात थोडंसं पाणी घेऊन त्याच्यामध्ये अगार अगार पाऊण चमचा आहे ती वितळून घ्यायचे. अगारा अगारा म्हणजे काय आहे, याचा उच्चार नीट काय आहे? अगार अगार. अगार अगार. हा, चायना ग्रास सारखी सबस्टिट्यूट आहे पावडर. बरं बरं. ती जेली टाईप मध्ये कन्वर्ट करायला मदत करते. बरं बरं. अच्छा, हा. पुढे काय सांगितलं कसं? त्यानंतर आपण मग ही विरघळवून घेणार आणि ते उकळीच्या पाण्यामध्ये ते घालणार. साखर पण आपण वितळून घेणार, विरघळवून घेणार उकळतात असताना. आणि ते सगळं झालं की मग आपण गॅस बारीक करणार आणि मग त्याच्यामध्ये कोकोनट क्रीम घालणार आणि मग गॅस बंद करून खाली उतरवणार. बरं, चालेल. मग चला आपण सुरुवात करूया. हो चालेल, नक्कीच. मी आता गॅसवर पातेली टाकली आहे. त्याच्यामध्ये आता 2 कप मी पाणी घालते आणि पाणी उकळेस्तोवर मी पाऊण चमचा अगार अगार पावडर पाण्यामध्ये विरघळवून घेते. याला चांगली उकळी येऊ दे. मग आपण गॅसची फ्लेम लो करूया. या सतत ढवळणं अगदी आवश्यक आहे, नाहीतर आगार आगार पावडरचे गोळे तयार होते. पाण्याला तो उकळी यायला सुरुवात झाली. आता आपण गॅसची फ्लेम लो करूया. आता याच्यात मी साखर देखील घालते, पाऊण कप. आता हे छान एकजीव झालंय. आता आपण ते भांड्यामध्ये काढून सेट करायला ठेवूया. वेलची पावडर घालणार आहे, साधारण पाव चमचा ते अर्धा चमचा वगैरे वेलची पावडर स्वादासाठी घालणार आहे. आणि मग हे लेअरच्या भांड्यामध्ये लेअर करण्यासाठी ठेवणार आहे. अच्छा, म्हणजे आता याच्यात तुम्ही ओतून घ्याल ते याच्यामध्ये. आणि आपण छानपैकी बाउल पण त्यामध्ये 2 लेअर खूप छान दिसतात. तर आपण बाउलमध्ये पण काढूया थोडंसं.
म्हणजे आता आपण हा पहिला लेअर करतो, म्हणजे अर्धा अर्धा बाउल हो. त्याच्यामध्ये असणार. आधी आपण पहिला लेअर करणार आहोत. बरं, आणि मग हे किती वेळ आपल्याला गार करत ठेवायचं, म्हणजे लेअर तयार साधारण होण्यासाठी? 20 मिनिटं तरी गार करायला लागतात, म्हणजे सेटल झाला पाहिजे ना तो लेअर. पंख्याखाली लेअर तयार होण्यासाठी ठेवूया, म्हणजे तो लेअर देखील तयार होईल आणि मग आपल्याला मग दुसऱ्या लेअरसाठी तयारी करता येईल. बरं बरं बरं. मग दुसऱ्या लेअरसाठी तयारी करण्यापूर्वी एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो हा. की हे जी पाककृती आहे हा. ही कुठल्या स्पर्धांमध्ये भाग घेतला होतात का, किंवा यापूर्वी तुम्हाला काही बक्षिसे मिळालेली आहेत का, या संबंधात आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? नक्कीच नक्कीच. मी कितीतरी वर्षापासून म्हणजे जवळजवळ 9-10 वर्ष तरी कंटिन्युअसली स्पर्धात भाग घेते. बक्षिसं देखील अनेक मिळत असतात. मला आतापर्यंत मिळालेली प्राइजेसपैकी काही बक्षिसं मी ते आत्ता दाखवते. साम टी व्हीला मला गिफ्ट हॅम्पर मिळाला होता, हे जी आम्ही सारे खवय्येतर्फे मिळालेलं आहे, ही रोटरीतर्फे मिळालेली आहेत. हे महाराष्ट्र दिनमान म्हणून जे वृत्तपत्र आहे तर त्यांच्यातर्फे देखील मला श्रावण किचन क्वीन म्हणून मिळालं आहे. रामबंधूंतर्फे दिवाळी फराळ स्पर्धा लोकमतने आयोजित केली होती, ते त्यामध्ये मिळालं आहे. मिती क्रिएशनतर्फे श्रावण महोत्सव जो केला होता तर तिथे देखील मला हे म्हटलं ना तुम्हाला की स्पेशल ज्युरी अवॉर्ड मिळाला आहे. ही रोटरीची मास्टरशिप म्हणून मिळालं आहे. सगळ्यात पहिलं मला बक्षीस मिळालं म्हणजे पाककृतीमध्ये जेव्हा मी भाग घेतला आणि मला मिळालं ते 2008 साली मला लोकमततर्फे मिळालं आहे. आणि त्याचबरोबर असं आम्ही ऐकून आहोत की तुम्ही कविता चारोळ्या पण करता असं आम्ही ऐकून आहोत. हो. तर आम्हाला चारोळी पण तुमच्याकडून ऐकायला निश्चित आवडेल. आणि पण हे सगळ्यात शेवटी, हे सगळं झाल्यानंतर एक शेवटी मात्र चारोळी तुम्ही आमच्या प्रेक्षकांना जरूर ऐकवा, आम्हाला निश्चितपणे ऐकायला आवडेल. तर आता आपण बघूया मग दुसरा लेअर आपण काय जो आहे तो. आता आपला पहिला लेअर बघा सेट झालाय छानपैकी. आता आपण दुसरा लेअर बनवायला सुरुवात करूया. तर दुसरा लेअर कशा पद्धतीने बनवायचा आहे आता तुम्हाला? पहिला लेअर कसा बनवला अगदी तसाच, हा. फक्त कोकोनट प्युरीच्या ऐवजी आपण मँगो प्युरी घेणार आहे. अच्छा, म्हणजे एवढं एकच फक्त त्याच्यामध्ये बदल आहे, बाकी पाककृती अगदी सारखी आहे. बरं बरं, चला मग आपण ती करायला घेऊया. हो जरूर जरूर. दुसरा लेअर देखील तयार झालेला आहे, तर ते आपण ह्याच्यावरती ओतूया का? हो चालेल. मग ते सेट करायला होईल. चालेल चालेल. दुसरा लेअर हा हा हा, काय मस्त दिसतंय पांढऱ्यावरती. ही रेसिपी जी तुम्ही केली आहे ती तुम्ही शिकलात का, तुम्ही स्वतःच ती तयार केलीत का, कुठून तुम्ही ती माहिती त्याची तुम्हाला मिळाली काय? मी अशा बरेच नेटवरती सर्फिंग करत असते, आपल्याला काय आवडतंय ते करत असताना तुम्ही स्वतः प्रयोग करून स्वतःच हे थोडेसे मी आता मस्त एकी चवीला तोंडाखालती यावेत म्हणून आंब्याचे देखील बारीक तुकडे केलेत, तर ते घालणार आहे. दिसायला पण छान दिसतात म्हणण्यापेक्षा चवीला चांगले लागतात. चवीलाही चांगले लागतात. बरोबर. त्याच्यानंतर मग आता पिस्ते. त्याच्यानंतर पिस्तेचे कापूया आपण. तर मला वाटतं मी थोडीशी तुम्हाला मदत करतो. नाही, अख्खे नको घालूया. अख्खे घालायची नाहीये का? नाही. बरं बरं बरं. मग हे तुम्ही तुमच्या पद्धतीनेच घातलेले मला वाटतं बरं ठरेल, कारण तुकडे तुकडे करून त्याचे हे करायचे का? त्याचे आपण बारीक किसल्यावर की कापसारखे केले बरं, तरी बरं, चालतील, किंवा पावडर असे किसून छानपैकी दिसायला पण चांगलं बरं दिसतं बरं पिस्ते. बरं बरं. म्हणजे किसूनच जवळजवळ घालायचे. दिसायला चांगले दिसतात. आपल्या शेवटी काय आकर्षक जी आपण दिसलं पाहिजे. डिश बरोबर. करतो ना ती आकर्षक देखील तेवढीच दिसली पाहिजे. त्याला काय आता किती पिस्ते किती ड्रायफ्रूट घालावे त्याला काही, तुम्ही काजूचं देखील असंच करून घालू शकता. म्हणजे पिस्ता घालायचं काही काजू पण नाही, पण पिस्त्याला जरा हिरवा रंग असतो त्यामुळे जरा तो दिसायला छान दिसतो. हा हा हा, मस्त मस्त. अरे वा, सुंदर, फार अतिशय सुंदर. आणि हे दिसताना दोन्ही लेयर्स म्हणजे तसे वेगवेगळे दिसतात. अगदी अगदी. हो, म्हणजे ते मिक्स होत नाहीत, कारण असं मला वाटतं. बरोबर ना? नाही नाही, नक्की नाही होत. तुमच्याकडे जर का हे असे मी जे बाउल घेतले ते जर का असले ना तर वा 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 वा, म्हणजे खाणाऱ्याला देखील खूप आनंद वाटेल
आणि सर्विंग करताना देखील तेवढाच आनंद आपला द्विगुणित येईल. बरोबर आहे. खाणाऱ्याला आनंद वाटतो, पण जो माणूस ते तयार करतो तो जेव्हा दुसऱ्याला देतो खायला तो जास्त आनंदित असतो असं मला वाटतं. तर हा लेअर सेट झाला ना बरं. की सजावटीला मग आपण त्याच्यामध्ये असं छान पैकी फुल लावून ठेवूया. फुल लावून ठेवायचं आहे. ओके, आता आपण हे थंडगार हवेमध्ये सेट करायला घेऊया. मला तुम्हाला एक विचारायचंय की हा. कुकिंग ही तुमची हॉबी आहे का तुमचा हा एक प्रोफेशन म्हणून तुम्ही ऍक्सेप्ट केलेला आहे? कुकिंग नक्कीच हॉबी म्हणूनच आहे मी, कारण का हॉबी जपता जपता विद्यानिकेतनमध्ये विद्यानिकेतन डोंबिवलीची शाळा आहे, तर तिथे मी शिक्षिका आहे. मी अच्छा, गेली शिक्षक आहात. बरं, अनेक शिक्षक. वर्ष हा. मी या शिक्षकी पेशाच्या व्यवसायात आहे. आज सगळ्यात अजून देखील मी शिक्षक व्यवसाय चालूच आहे माझा. त्याच्याबरोबरच हे कुकिंगचे देखील हॉबी जोपासत असते. बरोबर, म्हणजे टीचिंग तुमचं म्हणजे तुमची एक सर्व्हिस नोकरी जी आहे ती सांभाळून तुम्ही सगळी हॉबी तुमची हो, जोपासत जोपासता. असते. हो, बरोबर. मला असं वाटतं की आता हे सगळं रेडी झालेलं आहे असं मला असं हो, वाटतं. हो, तर हो, मला छान सेटल झाले. तर त्यामुळे आता मला असं वाटतं मला राहत नाही की तुम्ही लवकरात लवकर आता मी कधी खातो आहे असं मला झालेलं आहे आणि मी आता हे टेस्ट करतो. येस 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 येस. बघा माझ्या हातनं केलेली पाककृती कशी वाटते? वा वा वा, काय छान लेअर दिसत आहेत. अतिशय सुंदर लेअर आलेले खरंच? आहेत आणि हे एकदम 2 लेयर्स मी असे घेऊन आता त्याची टेस्ट घेणार आहे. अतिशय सुरेख आहे वहिनी. मला असं वाटतं हा जो जितकं सुंदर तुम्ही ही रेसिपी केलेली आहे तर या रेसिपीच्या बरोबरच तुमची चारोळी देखील आम्हाला एकदा ऐकवली तुम्ही, तर मला असं वाटतं ते चेरी ऑन केक विल असं मला वाटतं. त्यामुळे तुमची चारोळी आम्हाला तुम्ही ऐका, म्हणजे मग आपण आपल्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाऊया. ऐकवते. हा जरूर. आस्वादियांची करतायत नाही मोजदात, आस्वादियांची करतायत नाही मोजदात, पदार्थातील नैसर्गिक रंग देतात त्याला साथ. मग नक्कीच लोकांचा अभिप्राय देखील मिळतो निर्विवाद, कारण आधुनिकतेतून पारंपरिकता आपण जपत असतो. म्हणूनच घेताय ना तुम्ही रसास्वाद. वा, सुंदर, अतिशय सुंदर. की म्हणजे मला असं वाटतं की वहिनी तुमच्याकडे नेहमी यावं आणि अशा पद्धतीच्या ज्या काही रेसिपी आहे त्या रेसिपीची टेस्ट घ्यावी असं मला हे सगळं बघून असं वाटतंय. तर तुम्ही देखील ही रेसिपी जरूर करून बघा. अतिशय सुरेख झालेली रेसिपी आहे, अतिशय टेस्टी रेसिपी आहे. तर आणि याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा. शेअर करा म्हणजेच काय, तर तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील त्याची लिंक तुम्ही पाठवा. आणि आमचा जो चॅनल आहे फॅमिन चॅनल, हा फॅमिन चॅनल देखील जरूर सबस्क्राईब करा आणि त्याचा जो बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉन देखील तुम्ही टच करावा असं मला वाटतं. म्हणजे आमच्या फॅमिनवर येणारे जे काही व्हिडिओज आहेत, जे काही व्हिडिओ अपलोड होत जातील ते सगळे अपलोड झालेले व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. तर पुढच्या व्हिडिओ बघेपर्यंत आपण बाय बाय बोलूया. थँक्यू व्हेरी मच.